प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकीपत विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे मोहिनी एकादशी. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे एक महत्त्व आणि महात्म्य आहे. आपल्याला याची माहिती पद्मपुराणामध्ये मिळते की एकादशी केल्यामुळे काय फायदा होतो, किंवा फायदा म्हणण्यापेक्षा मनुष्य जन्मातील सार्थ करण्यासाठी किंवा ज्या उद्देशाने आपला हा जन्म झाला आहे तो जाणून घेण्यासाठी एकादशी व्रत करणे अगदी गरजेचे आहे. नसेल जमत तरीही चालतं, फक्त या दिवशी भाताचे सेवन करू नये आणि संपूर्ण दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करावा. हा मंत्र भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे. चला तर मग आज आपण मोहिनी एकादशी व्रतकथा श्रवण करणार आहोत आणि आध्यात्मिक रहस्यही जाणणार आहोत. आणि विषय म्हणजेच आपल्यामध्ये जे काही उपाय आहेत, दिव्य ऊर्जा आहे, त्याही जाणून घेणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि साधक माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी नमन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. बघा, मेरू पर्वता एवढ्या महापापांचा नाश करणारे व्रत म्हणजेच मोहिनी एकादशी व्रत. आपण या व्रताविषयी आध्यात्मिक माहिती घेत आहोत की युधिष्ठिरांनी विचारले, जनार्दन, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते? ती केल्याने कोणते फळ मिळते? श्रीकृष्ण म्हणाले, युधिष्ठिर, राम अवतारात श्रीरामांनी वसिष्ठ मुनींना हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा वसिष्ठजींनी सांगितले होते, श्रीराम वैशाख शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव आहे मोहिनी एकादशी. मोहिनी एकादशी म्हणजे श्री विष्णूंची ही कन्या आहे एकादशी. सर्व पापांना हरणारी आणि उत्तम आरोग्य प्रदान करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्य मोहजाळ्यातून तसेच पाप समूहातून सुटका मिळवतात. सरस्वती नदीकाठी वसलेल्या भद्रावती नगरीचा चंद्रवंशी राजा धृतिमान सत्य प्रतिज्ञावान होता. त्या नगरीत एक वैश्य राहत होता. त्याचे नाव होते धनपाल. तो समृद्धशाली, दयाभावाने सत्कर्म करण्यात व करविण्यात उत्सुक होता. त्याचे 5 पुत्र होते, सुमना, कृतिमान, मेधावी, सुकृत आणि धृष्टबुद्धी. 5वा पुत्र धृष्टबुद्धीची पापकर्मात रुची होती. तो व्यसनी, दुराचारी होता, बदमाश, लोफर होता. लोकांची संगत त्याला चांगली वाटायची, म्हणजे त्या वाईट लोकांच्या संगतीत तो सतत असायचा. तो चुकूनही सत्संगात जास्त नव्हता. दुर्व्यसन आणि लोफरांच्या संगतीने त्याला वेश्यागामी बनविले होते. एके दिवशी धूर्तबुद्धी गणिकेच्या गळ्यात हात घालून मद्यपान करीत धुंद होता. बाजारात फिरत होता. राजभय, प्रजेचा धिक्कार आणि आपल्या पवित्र भावनेमुळे वैश्य धनपाल अगोदरच ग्लानीने भरला होता. आणि तेव्हा त्याने मुलाची ही कुचेष्टा पाहिली तेव्हा त्याला कायमचे घरातून त्याने हाकलून दिले. त्याने त्याच्या पुत्राला कायमचे घरातून हाकलून दिले. भावंडांनीही त्याचा परित्याग केला. त्याच्याशी सर्वांनी नाते तोडले. दुष्टबुद्धी खूप दुःख भोगत वणवण भटकू लागला. एके दिवशी पूर्वीच्या कोणत्या तरी पुण्य प्रभावाने तो कौंडिन्य ऋषीमुनींच्या आश्रमात पोचला आणि ऋषींच्या चरणी
ओक्साबोक्सी रडू लागला. कौंडिण्य ऋषी सात्वनेचे गोड वचन बोलत त्याला म्हणाले, मुला, तू इतका दुःखी व्यतीत का आहेस? त्याने संतश्री पुढे सर्व काही मोकळ्या मनाने सांगून टाकले. मग म्हणाला, महाराज, एखादा असा उपाय सांगा की ज्याने मी पापमुक्त कष्टमुक्त होईल. ऋषी म्हणाले, बघ, तू आपल्या कर्मांनीच हीन झाला आहेस. तत्वरूपाने तू आताही तोच अमर आत्मा चैतन्य आहेस. परमात्म्याचे सनातन स्वरूप आहेस. जीव आपल्या दुष्कर्माकडे पाहून आणखी दुष्कर्मात पडला नाही. दुष्कर्म सोडण्यासाठी भगवंत व भगवत प्राप्त महापुरुषांना शरण गेला तर त्या जगाच्या कोणत्याही पापात व दोषात इतकी ताकद नाही की भगवंताच्या कृपेपुढे आपले स्थायित्व कायमस्वरूपी प्रभाव दाखवू शकेल. बाळ, तू हृदयपूर्वक प्रायश्चित्त कर की केलेली चूक मी पुन्हा करणार नाही. महाराज, पुन्हा पाप होऊ नये यासाठी एखादा पुण्य मार्ग सुद्धा मिळावा. होय पुत्र. महाराज, तुम्ही मला आपलेसे केले. पुत्र डबडबल्या नेत्रांनी तो दुष्ट बुद्धी आता श्रेष्ठ बुद्धी बनत होता. महात्म्याप्रती प्रीती ओसंडली तेव्हा आता पाप कोठे राहील? चिंता कोठे राहील? शोक कोठे राहील? ऋषी म्हणाले, वत्सा, सर्व पापांचे मूळ उपटून फेकणारी महापुण्यप्रदायिनी पापनाशिनी वैशाख शुक्ल पक्षाची मोहिनी एकादशी आहे. माया तर सर्वांना मोहित करते, परंतु मोहिनी एकादशी करून जीवाला भगवत रसाने भगवन्मय पवित्र बनवते. कोणी अनेक जन्मांमध्ये मेरू पर्वता एवढे पाप केले असतील, परंतु जर विधिवत मोहिनी एकादशीचे व्रत ठेवले तर तो मनुष्य निष्पाप होईल. पूर्वी काळी कित्येक लोकांनी एकादशी व्रत, भगवन नाम जप व मौनाच्या आश्रयाने आपल्या घोर पातकांचा अंत केला आहे. वशिष्ठ ऋषी म्हणतात, श्रीराम कौंडिण्य ऋषींनी सांगितल्यावर मोहिनी एकादशीचे व्रत ठेवून दृष्टबुद्धी पापमुक्त होऊन प्रसन्नात्मा झाला आणि सत्प्रवृत्ती करता करता नीच लोकांमध्ये व नरकामध्ये घेऊन जाणाऱ्या कर्मांना कापून भगवत धामी गेला. मोहिनी एकादशीच्या महात्म्याच्या श्रवण पठणाने सहस्र गोदानाचे फळ प्राप्त होते. जीवनात जर सुख, चैन, आराम, शांती पाहिजे असेल तर अमन म्हणजे शांती हवी असेल तर म्हणजेच मनाचे संकल्प विकल्प कमी व्हावेत आणि कमी होता होता संकल्प विकल्प रहित अवस्थेपर्यंतची यात्रा करावी. आणि हीच आध्यात्मिक यात्रा करताना आपण एकादशी महात्म्याचे श्रवण करतो, ज्याद्वारे आपले चित्त मन आत्मा या भगवंताप्रती लीन होतो आणि त्यांची कृपा आपण सहज प्राप्त करू शकतो. आज मोहिनी एकादशीला श्री विष्णू सहस्रनाम वाचणे ऐकणे अतिशय लाभदायक आहे. कोणत्याही प्रकारच्या कसल्याही समस्या असून त्यातून आपल्याला नक्की मार्ग मिळतो. तसेच श्री विष्णूंना आवडणारा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे तुम्ही जर नामस्मरण सतत दिवसभर केले तर त्यामुळेही आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. या दिव्य ऊर्जांच्या श्री विष्णू म्हणजे साक्षात पांडुरंग विठ्ठल रखुमाई आणि आज आहे सोमवार, हरिहर यांची दिव्य ऊर्जा म्हणजेच पार्वतीपते श्री भगवान शंकर यांचाही आज दिवस आहे. दोन्ही ऊर्जांना एकत्र करून प्राप्त होणारी दिव्य ऊर्जा आपल्यातील प्रत्येक चक्राला सक्षम आणि सुदृढ करते. याचद्वारे आपण पुढील भागात भेटणार आहोत सप्तचक्र ध्यान साधना, दिव्य ऊर्जांची अनुभूती.
तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुमच्या सर्वांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आणि बळाने सहकार्यानेच मी विषय घेऊन नवीन विषय घेऊन व्हिडिओ करत असते. तुमच्या सर्वांचे तसेच यूट्यूबचे आणि ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.